फॅक्टरीच्या बाजूकच ह्यो भलो मोठो वड हा, तेका पण माझ्या मते 616.3 15.9 अशा असत। तर फायनली सिलेंडरची पावती मिळाली। जय श्रीराम, जय श्रीराम। खूप जुनी फॅक्टरी असा ही, तरी साधारण 400 ते 500 वर्ष नक्कीच झाली आहेत। बघा जबरदस्त। नमस्कार मंडळी, मालवणी रोहन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा। चला तर माझ्या व्हिडिओक सुरुवात करूया। तर मंडळी, आज काल सिलेंडर संपलेलो, तर आज मी सिलेंडर हाडूक जातोय वेंगुर्ल्याक। चला तुमका पण दाखवतंय। ही पप्पांची ॲक्टिवा घेतलंय, त्याच्यावर बरोबर राहतंय व्यवस्थित सिलेंडर। चावी लायलंय, आता स्टार्टर मारूया। चला जाऊया। तर मंडळी, ह्यो आमचो रस्तो वेंगुर्ला बेळगाव रोड, आणि मस्त गुळगुळीत असो मस्तपैकी रस्तो बनयलो हा। त्या रस्त्यान सावकाश जायचा आणि सावकाश यायचा। तर ही आमची गावची एशी ओलांडून आता मी वेंगुर्लाच जातलो। एशी म्हणजे आमची बॉर्डर। आता हयसून वेंगुर्ला चालू झाला, गाव संपला। तर मंडळी, बरोच पल्लो गाठल्यानंतर आता आमका पेट्रोल पंप लागतलो। पेट्रोल पंप हैसर येताना तर जात असताना माका हैसर दत्त मंदिरच्या बाजूक आणि हनुमान मंदिरच्या बाजूक हैसर पूर्ण लाइटिंग वगैरे केली हा। हां, उद्या रामनवमी ना, त्यामुळे ही लाइटिंग केलेली असा मस्त मस्त सजयला। रात्री जर इला तर भारी वाटतला असं माका वाटता, म्हणून एक व्हिडिओ घेतलो। हाय बाजार, ह्यो आता बाजार हयसून चालू जाता। तर ट्रॅफिकमध्ये स्लो चालव ही गाडी, नाही तर काय खरा नाही। ह्या रिक्षा स्टँड म्हणजे गाडी अड्डो, सरळ ह्यो पूर्ण बाजार वेंगुर्ला नगर परिषद डाव्या साईडीक असा ती वेंगुर्ला नगर परिषद। आणि आता माशाचो बाजार लागतलो हा। ह्यो हयसर डाव्या साईडीक तो भाजीचो मार्केट, आणि पुढे माशाचो। माशी काय भाजी आता घेऊची नाही, डायरेक्ट सिलेंडर पहिलो घेऊक जाऊचो असा। तर हयसर सुकयलेले मिरचे दिसतात आणि माशे। ह्यो जो नाको असा तेका दाबोली नाको असं म्हणतात, किंवा जुने एका होमगार्ड। तर हॅशटॅग वेंगुर्ल्यातले कोण असतील ते सांगा, ह्या नाक्याक काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळया। ह्या नाक्याक काय म्हणतात ता। ह्यो आपला बाजार। तर फायनली गॅस ऑफिसकडे
सिलेंडर ऑफिसकडे पोचलंय, तुम्ही बघू शकताय. आणि ह्यो हडे पुढे रस्तो गेलो तो गोडाऊनकडे. हय सिलेंडर गावता. आतमध्ये जाऊयात चला. हयसर वेंगुर्ला गॅस सर्व्हिस वेंगुर्ला असे बोर्ड लायलेले होते. म्हटलं हय जरा शूट एक घेऊया मस्त. आणि माझी गाडी हयसर लायले ही बघा, दिसता तुमका ॲक्टिवा. चला तर आतमध्ये जाऊया आणि पावती फाडूया. तर फायनली सिलेंडरची पावती मिळाली. आता सिलेंडर हाडूक खाली जाऊया. तर ह्या मारुतीचा मंदिर, ह्यो जो रस्तो गेलो तो गोडाऊनकडे गेलो. हे सिलेंडर दिसतात ते. ह्या मारुतीच्या मंदिरात पण जाऊया. पहिलं सिलेंडर घेऊया, येताना जाऊया. कारण सिलेंडर जर संपले तर सिलेंडर मिळायचे नाही. डाव्या साईडला गाडी लावूया पहिली व्यवस्थित आधी. सिलेंडर आणि सगळे लायलेले आहेत व्यवस्थित. स्टँडवर आधी गाडी लायतोय. तर मंडळी, हो पोर्तुगीज कालीन डच वकार फॅक्टरी. एका तरी बरीच 400 वर्ष झाली. खूप जुनी फॅक्टरी असा ही. तरी साधारण 400 ते 500 वर्ष नक्कीच झाली असतली. डच वकार फॅक्टरीच्या बाजूकच ह्या सिलेंडरचा गोडाऊन असा बाजूकच लागणच. हय गॅसचे 3 गाडी लागलेल्या आहेत बघा. आणि ह्या गोडाऊन पण खूप जुना. त्याच्या बाजूकच पोर्तुगीज डच वखार. हय काय लिहिलं आता बघूया. काम चालू आहे माझ्या मते. आतमध्ये आवाज येता. सावधान, पर्यटकांसाठी प्रवेश बंदी आहे असो बॅनर हयसर लायलेलो हा. कारण आतमध्ये काम चालू असा, त्यामुळे जाण्यास मनाई आहे, बंदी आहे ह्या गेट. तर मी काही जाऊचंही नाही, त्यामुळे पुढे जाऊया जरा. फॅक्टरीच्या बाजूकच ह्यो भलो मोठो वड हा. तेका पण माझ्या मते 600 ते 700 वर्ष झालीच असतली. त्याच्या अगोदरचो जुनो हा ह्यो वड. भलो मोठो असा वड. चला सिलेंडर घेऊया. त्या सगळ्या झाल्यानंतर मी इला ह्यो सिलेंडर रिफिल करू. तुम्ही बघू शकताय. तर खाली सिलेंडर हय ठेवू ह्यो. आणि नाही हयसर वाटता हय भरलेलो गावतलो. 15.8, 16.3, 15.9 असे असत. तर मी ह्यो 15.5 उचलतोय. तर फायनली रिकामो सिलेंडर ठेवलं आहे आणि 15.5 ह्यो भरलेलो सिलेंडर मी घेतलं आहे. बघू शकताय. पावती वगैरे सगळा देऊन झाला. आता गाडीवर ठेवतो बाकी आहे. गाडीवर ठेवल्यानंतर हयसर हे खाली सिलेंडर जसे ट्रकमध्ये टाकू होते, टेम्पोत त्यांच्या टाकू होते. तुफान खतरनाक. म्हटलं ह्यांचं पण एक शूट घेऊया मस्तपैकी आणि तुमका दाखवण्याचा प्रयत्न करूया. हे असे एक सिलेंडर जसे ताकदवान जसे टाकू होते. हो बघा, हे आता हे 2 सिलेंडर यांनी घेतल्यान, हे ठेवल्यान. आता बघा ये बात. तर दुसरं पण खतरनाक हे टाकतात बघा कसे. हा बघा, जबरदस्त खतरनाक. तर असा ह्या मेहनतीचं काम हे करू होते. तुम्ही बघू शकताय. चला पुढे जाऊया. ह्यांचं काम करून द्या, आपण आपला काम करूया. त्यानंतर मगाशी सांगल्याप्रमाणे हे मारुतीचं मंदिर तुमका दाखवतेलं आहे म्हणून सांगलेलं आहे. तर ह्या एका पण खूप वर्ष झाली आहेत. गाडी लायले सायटीक आणि सिलेंडर. हयसून आमका रिटर्न जाऊचा घराक. तर भुतूर जाऊया मंदिरात. चला. जय श्रीराम, जय श्रीराम. आत दिल्यानंतर मस्तपैकी थंड वाटा होता. आणि ह्यो पिंपळ भलो मोठो. आणि त्याच्या बाजूकच हनुमानाचं मंदिर. काय अवस्था झाली ती बघा.
भला मोठा पिंपळाचा झाड आणि त्याच्या खाली ही छोटीशी घुमटी हनुमानाची. तर हयसर पेट्रोल पंप गावलो, हयसर हवा भरू गेले मी या. तर मंडळी माझा ब्लॉग हयच संपता. जर तुमका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.